काय चावता आलं नाही आणि थोड्या वेळाने ना तरी बघितलं बघतो वाजून सुरू होता ते खवरीचा त्याच्यामध्ये तेव्हापासून त्याने मोठ्याचा धक्का घेतला म्हणून. तर मित्रांनो आज आहे डेली ब्लॉगिंगचा दिवस 29 आणि स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण ट्राय करूया काहीतरी वेगळं, बघूया. अजून काय ठरवलं नाही, अजून ऑफिसमध्ये वगैरे जायचं आहे, ऑफिसमधून यायचं आहे, त्याच्यामुळे काय अजून ठरवलेलं नाही. तर चला आजचा ब्लॉग चालू करूया. तर मित्रांनो मी आलेलो आहे ऑफिसमधून घरी आणि चला आज ट्राय करूया आपण. फ्रायडे आहे मस्तपैकी आणि मी ट्राय करणार आहे मी रेसिपी बघितलेली आहे इंस्टावरती, ऑमलेट आणि ब्रेडची. तर चला ट्राय करूया ती रेसिपी. आपण ते कट करून घ्यायचं. चार टाकून द्यायचे आणि त्यांना करायचं आहे परत हा भावाला काही लागतं आहे. संडेच्या नाश्त्यासाठी मस्त भावाला टाईम एकदम प्रॉपर आणि मस्त संडे असं सकाळला 12 वाजता उठेल. कडक झाल्यावरती आपल्या अशा प्लेटमध्ये हे झालेलं आपले ऑमलेटची अंडा ब्रेड फ्राय त्याच्याबरोबर घेतलं भावनं मी आपला टोमॅटो केचप म्हणजे सॉस बोलतो आपण, ते टाकायचं असं मध्ये. ये भरपूर असं ठीक आहे, आपल्याकडे अजून पण आहे, याच्यामध्ये संपलं. हा भावानो हे गाणं एकदम मी फील करतो भावानो. आणि आता टेस्ट करतो मी गाणं ऐकता ऐकता. हा हा भावानो टेस्ट एकदम मस्त आहे, तुम्ही ट्राय करा. मस्त मस्त ऑफिसमध्ये बोलतील एकटा जाणतो घरी घरी, पण कधीतरी आणेल भाऊ. सॅटर्डेला नाही, फ्रायडेला वगैरे आणत तुम्हाला. मस्त वाटतं भाऊ, ट्राय करा मित्रांनो. आज बनवलं आहे मच्छी, घेऊन आले पार्सल. काय काय आणलेस? भरपूर काय काय आहे, नाव नाही माहिती मला. बोंबील आणि मांदेली. बोंबील माझ्या बहिणीला आवडतात भावांनो. बाकी नंतर बनवताना दाखवतो तुम्हाला. चला आता ती साफ करते, साफ करताना नाही दाखवू शकत. आता बनवायला चालू करतो आम्ही मच्छी. हे बघा मसाला वगैरे टाकते सगळं. त्याच्यामध्ये आधी रवा वगैरे टाकलेला आहे. ते या बाईला थोडं थांबायला नाही झालं. रवा आणि तांदळाचं पीठ टाकलेलं भावांनो. आणि आता काय मीठ हळद आणि तिखट टाकलेलं भावांनो याच्यामध्ये. आणि हा ठेवला पॅन. आम्ही इकडे येतो. रसा मांदेलीचा रसा फ्राय. आता टाकला तेल. हे बघा इकडे लावले टी व्ही पण इम्पॉर्टंट आहे भावांनो. स्टार प्रवाह कितीवर आहे मागे ना? लक्ष्मीच्या पावलांनी येडाला एक बोंबील. मोठे आहेत यावेळेस, लास्ट टाइमपेक्षा छोटे. लास्ट टाइम छोटे होते. हा पॅन गरम करायला ठेवला आहे तेल आला.
एक आवाज बघा भाऊ ना, आवाज. आणि त्या दिवसाची चिकन मम्मी कसं झाला होता, मस्त झाला होता नाही. ऑफिसमध्ये पण भाऊ ना माझी व्हिडिओ बघितली ती. ऑफिसमध्ये बोलले बनवलेलं कधी कधी घेऊन ये आम्हाला पण खायला. तर आणेल भाऊ ना कधी बनवलेलं. आणि बघा तिथं टाकला आता आमच्या घरचा एकुलता एक शेफ मम्मी. कधी कधी बिघडतं खाणं ठीक आहे. भाऊ ना माझा बड्डे येतो 22 तारखेला. तेव्हा काय करणार मम्मी स्पेशल 22 तारखेला? हां 22ला शनिवार आहे. शनिवार बघूया काय बनवते. मला सरप्राईज असेल काय बनवते ते. झटका लागतोय. ते किती वेळ ठेवणार मग? किती वेळ ठेवणार तरी? किती वेळ? 5 मिनिटं. त्याच्यानंतर पलटी करणार परत. ते बघा दुसरं रेडी होतंय. हे काय मांदेली? ही मांदेली भावानो. हे बोंबील होते मोठे मोठे. हे छोटे छोटे आमच्यासाठी गरीब लोकांना मांदेली. आणि हे आमिर लोक खातात जशी की माझी बहीण. आणि हे आम्ही दोघे खातो मांदेली. गरिबांची मच्छी, आमिरांची मच्छी. आणि हा इकडे मस्त चाललाय, शिजतोय मस्त. आणि भावानो हे जेवण करता करता मला एक माझ्या मित्राचा सीन आठवला. ते मोदकवाला. मम्मी मोदकवाला सीन सांग. भावानो माझी मावशी आलेली इकडे. म्हणजे ती दुसरीकडे राहते. म्हणजे रूम दुसरी आहे, सेम एरियामध्ये राहते. पण आणि माझा त्यावेळेस मित्र आलेला हर्षल म्हणतो. लास्ट टाईमच्या ब्लॉगमध्ये होता. आणि तो आलेला जेवायला. म्हणजे इकडे राहायला होतं माझ्या इथे. आणि होता जेवायला. रात्री आम्ही जेवत होतो. आणि काहीतरी संकष्टी होती ना. हां संकष्टी होती तेव्हा. आणि मम्मीने मोदक करणार होते. त्याच्यामुळे तिने दिलेलं, जी मम्मीची मावशी आहे तिच्याकडे हे नारळ असं किसायला दिला होता. तर तिने किसून वगैरे दिला होता इकडे. आणि ते खवणीवरती ते मशीन असते का तुम्हाला माहिती असेल त्याच्यावरती करत होती. आणि त्याच्यानंतर आहे ना ते आणलं आम्ही इकडे बनवायला वगैरे घेतलं. मम्मीने बनवले मोदक मस्त झाले होते, छान झाले होते. आणि पहिला मोदक दिला मित्राला भावानं. आणि त्याने खाल्ला. आणि थोडा वेळ सावत होता. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने त्याला काहीतरी कडक लागले. त्याला वाटलं की नारळाचं काहीतरी असेल, वेलची वगैरे काहीतरी असेल. आणि भावानं थोड्या तरी पण चावत होतं, पण काही चावता आलं नाही भावानं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ना तरी बघितलं भावानं स्क्रू होता ते खवणीचा. त्याच्यामध्ये भावानं तेव्हापासून त्याने मोदकाचा धक्का घेतला भावानं. आम्ही दरवेळेला आलो ना, आता लास्ट टाइम आलेला त्या दिवशी तेव्हा पण तो बोलत होता की बाबा मावशीला सांग मोदक करून ठेवायला आम्ही येतोय. आणि त्याच्यानंतरला माझ्या ते त्याला भेटलं ते. आणि मग आम्ही मावशीला फोन केला होता की मावशीला फोन केला होता की मावशी अरे तू आम्हाला खोबरं किसून दिलेलं, त्याच्यामध्ये स्क्रू सापडला. आणि ती पण तिकडे स्क्रू शोधत होती ती सकाळ म्हणजे दुपारी किसून दिलेला. आणि त्याच्यानंतरला ना मावशीने ना आम्ही एकदम एक्स्ट्रीम मला क्वेश्चन विचारला, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचा. आणि आम्ही हे सांगत होतो की भावा आम्हाला मोदकामध्ये तुझ्या ह्याचा स्क्रू भेटला किसणीचा. तर आम्हाला ती बोलते हा मग स्क्रू ठेवला की नाही. आणि आम्ही बोलतो काय स्क्रू ठेवला? आणि माणसाच्या लक्षात गेला असतं, माणसाला काय झालं असतं. तिने विचारते स्क्रू ठेवला की नाही. अरे बापरे, ही आणि हिची फॅमिली भावना ग्रेट आहे. ही पण कधी कधी असं क्वेश्चन विचारते. आणि तेव्हापासून भावना त्या मित्राचा हस्ता घेतला. त्याचं नाव आहे हर्षल. तो असेल परवा येणार आहे तो, तेव्हा तुम्हाला दाखवेल त्याला. म्हणजे त्याच्याबरोबरचा व्हिडिओ दाखवेल तुम्हाला. आणि आपलं हे झालेलं आहे बोंबील भावना तयार. हे बघा पलटी केला आत्ताच. आणि इकडे हे तयार झालेलं आहे, आत्ताच बंद केलं आहे गॅस. आणि हे पण होतंय. आणि आमचं मांदेली पण तयार होते. ठेवलंय काढून. तुटला मास जास्त आहे त्याला. आता हे आमिरवाला खाना निघाला इधर. अभी हमारा दही वाला जाएगा उसमें मांदेली द ग्रेट. अजून परत थोडासा तेल. तुला मग याच्यामध्ये काय आवडतं?
संजय नार्वेकर मला संजय नार्वेकर सर काही म्हणा वहिनी म्हणा हीच वेळ आहे माझ्या हातून आजपर्यंत हेच झालेलं आहे इथपर्यंत शब्द आलेला पाय पडलेला आहे हीच वेळ वहिनी म्हणा अगं तू वहिनी वहिनी ऐक ना टेकून करा वहिनी वहिनी चला निघा बॅग भरा माहेरी जा